नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भारतीय मेसेजिंग ॲप आराताई आणि व्हॉट्सअप यांची स्पर्धा। खरंच आराताई भारतात व्हॉट्सअपला मागे टाकू शकेल का? भारतामध्ये एक स्वदेशी बद्दलची लाट निर्माण करू शकेल का? चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती। आराताई हा शब्द तमिळ भाषेतील आहे। याचा अर्थ मराठीमध्ये गप्पा मारणे असा होतो। हा ॲप झो कंपनीनं तयार केला आहे। झो आपल्याला बिझनेस सॉफ्टवेअर आणि क्लाउड सेवांसाठी अगोदरपासून ओळखीचे आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वदेशी वापर करण्याची जी घोषणा केली आहे त्यानंतर ही कंपनी खूप अशी चर्चेत आलेली आहे। आपल्या केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा झोचा वापर करत असल्याचं जाहीर केलेलं आहे। आता त्यांनी व्हॉट्सअपला थेट आव्हान देण्यासाठी हा जो एक मेसेजिंग ॲप आहे आराताई याला सुद्धा एक प्रमोट करण्याचं सरकारनं धोरण आखलेलं आहे। आराताईमध्ये आहेत सर्व बेसिक सुविधा जसं की टेक्स्ट चॅट, व्हॉइस व व्हिडिओ कॉल्स, फोटो व्हिडिओ शेअरिंग, ग्रुप चॅट, चॅनल्स आणि स्टोरेज देखील। व्हॉट्सॲप सारखं बऱ्याच बाबतीत हे सारखंच आहे, पण खास बाब म्हणजे डेटा याचा पूर्ण भारतातनं होस्ट केला जातो आणि गोपनीयता व्हॉट्सॲपपेक्षा याच्यामध्ये जास्त जाणार आहे असं कंपनीकडून सांगितलं जात आहे। अलीकडेच आराताई प्ले स्टोअरवर भारताचा नंबर 1 सोशल ॲप ठरला आहे। स्वदेशी ॲपना चालना देणाऱ्या मोहिमेमुळे आणि सरकारी मंत्र्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे लोकांमध्ये आराताईची लोकप्रियता झपाट्यानं वाढलेली आहे। व्हॉट्सॲपकडे आज अब्जावधी वापरकर्ते आहेत, तर आराताई अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे। फीचर जवळपास सारखेच असले तरी डेटा भारतात होस्ट होतो हा एक मोठा फरक आहे। मात्र व्हॉट्सॲपकडे ब्रँडचा विश्वास आणि वर्षानुवर्षाचा अनुभव आहे। आराताईला ते आता अजून निर्माण करावं लागेल। नव्या ॲपसमोर काही अडचणी असतातच। विश्वासार्हता, बग्स, स्थिरता आणि वापरकर्त्यांना व्हॉट्सॲपवरून इथं आणणं ही एक मोठी आव्हाने आराताईसमोर आहेत। भविष्यामध्ये आराताईनं जर व्हॉट्सॲपसारखंच पेमेंट सिस्टम जर आणलं आणि आंतरराष्ट्रीय विस्तार जर वाढवला आणि जर ॲपची जी विश्वासार्हता आहे ही जर टिकून राहिली तर हा ॲप जो आहे तो खरोखरच व्हॉट्सॲपला मोठा प्रतिस्पर्धी ठरू शकतो। तर मित्रांनो, आराताई हा एक स्वदेशी पर्याय आहे जो व्हॉट्सॲपला आव्हान देतो आहे, पण त्यांच्या यशाची खरी कसोटी अजून बाकी आहे। तुमच्या मते आराताई खरंच व्हॉट्सॲपला मागे टाकेल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।